आणि आता कॉन्क्लेव्हमध्ये पुढच्या परिसंवादाला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी डॉक्टर महेश चिटणीस यांना विनंती करते की त्यांनी न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या परिसंवादाची सूत्र हाती घ्यावी. झी 24 तासची आजची ही हेल्थ कॉन्क्लेव्ह मला वाटतं एक प्रकारे खरोखर यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. आपण या ठिकाणी अनेकांचं मनोगत ऐकलं, कशा रीतीने पुढची वाटचाल असणार आहे एकंदरीतच आपली आरोग्यविषयक. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या नवीन नवीन उपचार पद्धती आता येत आहेत वैद्यकीय क्षेत्रातल्या, त्याचीसुद्धा माहिती करून घेणं, कारण त्याच्यामध्ये जे काही नवीन उपचार आहेत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक भाग आहेच, पण त्याविषयी जे जनजागृती करणं हा एक महत्त्वाचा उद्देश ठेवून आजचा हा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी मान्यवरांची ओळख करून देऊ इच्छितो. विषय जो आहे आपला आजचा ह्या परिसंवादाचा तो आहे एकंदरीतच रिजनरेटिव्ह मेडिसिन, म्हणजे जे पुनर्निर्माण शास्त्र आहे त्याद्वारे विविध प्रकारच्या ज्या मेंदूविषयक आजार आहेत, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यावरती कशा रीतीने मात करता येईल. सर्वप्रथम मी ओळख करून देऊ इच्छितो डॉक्टर आलोक शर्मा यांची. डॉक्टर आलोक शर्मा हे सायन हॉस्पिटलचे न्यूरोसर्जरी विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजेच विभाग प्रमुख आणि तसंच प्राध्यापक प्रोफेसर राहिले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्टेमसेल किंवा रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये जे संशोधन केलं आहे आणि त्यावरती आजपर्यंत 173हून अधिक त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. 24हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचार पद्धती जगभर पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सध्या न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे ते डायरेक्टर आहेतच, पण विशेष म्हणजे सोसायटी ऑफ रिजनरेटिव्ह मेडिसिनचे ते सध्या प्रेसिडेंटही आहेत. विविध प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळालेले आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. विशेष करून मला सांगावं असं वाटतं की भारत गौरव अवॉर्ड त्यांना लंडन या ठिकाणी दिलं गेलं होतं. त्यानंतर नेल्सन मंडेला लीडरशिप अवॉर्डही त्यांना ऑक्सफर्ड या ठिकाणी दिलं गेलं होतं. युरोपियन सोसायटीकडनं बेस्ट प्रॅक्टिससाठी अवॉर्ड त्यांना मिळाले. असे अनेकविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रदवाक्य ठेवून आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. 13,000हून अधिक रुग्णांना आजपर्यंत या ठिकाणी उपचार मिळालेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मुलं ज्यांच्या आयुष्यामध्ये कदाचित वैगुण्य असल्यामुळे मेन स्ट्रीममध्ये येऊ शकत नाहीत, मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत, अशा मुलांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटने आज डॉक्टर आलोक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. आणि त्यांच्या सहकारी असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार मॅडम. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्यांनी टाटा रिसर्च इन्स्टिट्यूट, टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या ठिकाणाहून विशेष करून डेव्हलपमेंटल न्यूरोलॉजी आणि स्टेमसेल रिसर्च केलेला आहेच, पण ह्याच्या पुढे जाऊन विशेष करून सध्या त्या न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. विशेष करून न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आणि स्टेमसेल थेरपीवरती त्यांनी आजपर्यंत 18हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. 107हून अधिक शोधनिबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मला जरूर सांगावंसं वाटतं की या ठिकाणी की आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच पुन्हा एकदा ही जी सगळी मुलं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना स्वावलंबी बनवणं ह्या उद्देशाने विविध प्रकारचे हे रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उपचार हे त्यांच्या आज मार्गदर्शनाखाली या विविध मुलांना मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये आपण कदाचित आनंद निर्माण करू शकू ही एक भावना त्यामुळे वाढीस लागलेली आहे. तर पुन्हा एकदा दोन्ही मान्यवरांचं स्वागत. सर, पहिला प्रश्न अर्थात तुम्हाला हा आहे की एकंदरीतच आजच्या ह्या युगामध्ये आपण बघतोय की विविध प्रकारचे आजार मुलांमध्ये वाढीला लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणजेच त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी झाली, सेरेब्रल पाल्सीसारखा आजार किंवा गतिमंदता मतिमंदता ज्याला म्हणता येईल, आणि त्याच अनुषंगाने ऑटिझमची समस्या गेल्या काही वर्षात खूप बळावलेली आहे, मराठीत ज्याला आपल्याला सोमग्नता म्हणता येईल. आणि ऑटिझमविषयी बऱ्याच लोकांना किंवा इव्हन डॉक्टर्सना सुद्धा फार माहिती नसते तसं बघायला गेलं तर त्यामुळे आमच्या जमलेल्या सगळ्याच ह्या प्रेक्षकांना सर्वप्रथम ऑटिझमविषयी सांगा, काय सांगता येईल? तो ऑटिज्म एक फर्स्ट थैंक यू वेरी मच डॉक्टर महेश फॉर योर काइंड इंट्रोडक्शन. ऑटिज्म एक ऐसी मेडिकल कंडीशन है जो बच्चों में होती है और इमीडिएटली आफ्टर बर्थ उनका ब्रेन पूरी तरह से डेवलप नहीं होता, और क्योंकि उनका ब्रेन पूरी तरह से डेवलप नहीं होता इसलिए वो बोल नहीं पाते,
नॉर्मल स्कूल में नहीं जा पाते, अपने खुद के जो डेली एक्टिविटीज़ है, बेदिंग, फूड, टॉयलेट एक्सेट्रा, वो नहीं कर पाते, और इनमें बहुत सारी बिहेवियरल इश्यूज होते हैं, हाइपर एक्टिविटी होता है, एग्रेशन होता है, और इसकी वजह से ये एक इंडिपेंडेंट नॉर्मल लाइफ नहीं जी सकते। पर मोस्ट पीपल ये डोंट रियलाइज कि जो इंसिडेंस ऑफ ऑटिज्म है ये बहुत ज़्यादा बढ़ता जा रहा है। कुछ साल 10 साल पहले ये अबाउट 1 in 150 बच्चों में होता था, और आज की तारीख में एज पर द यूनाइटेड स्टेट्स CDC फिगर्स ये 1 in 36 चिल्ड्रन में है, 1 in 36। तो इसका इंसिडेंस बहुत बढ़ता जा रहा है, एंड दिस इज़ बिकॉज ऑफ वेरियस लाइफस्टाइल प्रॉब्लम्स। बहुत सारे इश्यूज हैं विद आवर मॉडर्न लाइफस्टाइल, जिसकी वजह से ये जो बच्चे हैं जब ये गर्भ में होते हैं, मदर के वूम में होते हैं, या बर्थ प्रोसेस या उसके बाद इनका ब्रेन ठीक से डेवलप नहीं होता। तो ऑटिज्म का इंसिडेंस बहुत बढ़ता जा रहा है। हम इसको न्यूरो डेवलपमेंटल कहते हैं। न्यूरो यानी ब्रेन, डेवलपमेंट मतलब वो ठीक से डेवलप नहीं हो रहा। तो दिस इज़ बिकमिंग अ वेरी सीरियस प्रॉब्लम। इट इज़ अ वेरी मेजर प्रॉब्लम जो कि सोसाइटी को, गवर्नमेंट्स को, रेगुलेटर्स को समझ नहीं आ रही कि हर साल इसका इंसिडेंस बढ़ता जा रहा है, और इसका सोसाइटी के ऊपर, हमारे स्कूलिंग सिस्टम के ऊपर, हमारे हॉस्पिटल्स के ऊपर, हमारे रिहैबिलिटेशन सेंटर्स के ऊपर इतना प्रेशर होगा कि इट विल बिकम वेरी मच अनमॅनेजेबल। मला वाटतं की डॉक्टर आलोक शर्मांनी सांगितलेली ही खरोखर एक धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही। आपल्या सर्वच पालकांसाठी तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे जी आपली आरोग्य यंत्रणा आहे त्यांच्यावरही पडणारा हा ताण कुठेतरी कामही करायचं असेल तर मला वाटतं आपण ह्याविषयी जागरूकता निर्माण करणं, एकंदरीतच न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स ज्या निर्माण होत आहेत त्याची कारणं बघणं, ती शोधणं आणि त्याच्यावरती प्रतिबंध करणं हा एक भाग आहेच। पण जी मुलं आज ऑटिझमग्रस्त आहेत, जी ऑटिझमने ग्रस्त आहेत, अशा सर्वच मुलांना एक मदत पुरवणं, त्यांना सपोर्ट करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं एक मोठं काम न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि मगाशी आपण नुकतेच सन्मानित केलेलं ऑटिझम डेव्हलपमेंटल चाइल्ड सेंटर जे आहे एकंदरीतच न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमधलं, सो ह्या माध्यमातून होत आहे। ऑटिझम कनेक्टसारखी संस्था याविषयी जागरूकताही निर्माण करत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्थातच ह्याच्यावरती आज जे एकंदरीतच उपचार आहेत ते कसे आहेत, काय आहेत, याविषयी आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊया। डॉक्टर नंदिनी, तुम्ही स्वतः रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये एक्सपर्ट आहात आणि अनेक वर्ष काम करत आहात, अनेकविध पुस्तकांचंही लिखाण आपण केलेलं आहे, तर काय काय उपचार आज ह्या निमित्ताने मिळू शकतात, काय सांगता येईल? ऑटिझम किंवा स्वमग्नतेचं मूळ जे उपचार आहे ते आहे रिहॅबिलिटेशन, न्यूरो रिहॅबिलिटेशन, जसं सरांनी पण सांगितलं आणि तुम्ही पण जे उल्लेख केलं। न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, स्पेशल एज्युकेशन, हे सर्व एकत्र करणं आवश्यक आहे। तर मुलांचं जे मेंदूचा विकास व्यवस्थित झालेलं नसतं, तर जे काही मेंदूमध्ये क्षमता आहे त्याचा उपयोग करणं हे वेगळे वेगळे थेरपी शिकवतं मुलांना। तर काही प्रमाणात या मुलांमध्ये आपण काही बदल बघू शकतो, हे सगळे थेरपीज एकत्र जर करू शकलो तर। ऑक्युपेशनल थेरपी मुलांना शिकवतं की मुलांचं ऑक्युपेशन काय असतं, खेळणं, कसं खेळायचं, कसं स्वतः आंघोळ करायची, स्वतः ब्रश करायचं, हे ऑक्युपेशनल थेरपी। फिजिओथेरपी म्हणजे कसं व्यवस्थित चालायचं, जिन्या चढायचं, उतरायचं, हे। स्पेशल एज्युकेशन त्यांना वेगळं शिकवावं लागतं। ते स्पीच थेरपी कारण ते बोलू शकत नाही, तर त्यांना बोलायचं कसं, चावायचं कसं। तर हे मूळ जे पिलर्स ऑफ ऑटिझम थेरपी आहे, हे खूप वर्षानुवर्ष हे सुरू आहेत आणि पुष्कळदा असं या मुलांना खूप वर्षापर्यंत हे थेरपीज घेत राहावं लागतं। सो दॅट इज द स्टँडर्ड ऑफ केअर सध्या ऑटिझमसाठी। येस, आपण हे जाणून घेतलं तर डॉक्टर नंदिनीकडनं की विविध प्रकारच्या ह्या थेरपीज आहेत। अर्थातच याच्यात नवीन काय आलेलं आहे आणि त्या ट्रीटमेंट्स कशा केल्या जातात ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तोच खरा तर विषय आहे। सर, मी असं ऐकलं आहे की स्टेमसेलने हा मुलांमध्ये खूप मोठं परिवर्तन घडू शकतं, रिजनरेटिव्ह मेडिसिनचा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि तर ह्याविषयी आमच्या सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? तो रीजनरेटिव मेडिसिन या जिसको हम सेलुलर थेरेपी कहते हैं, ये एक नया प्रकार का ट्रीटमेंट है
अब तक हमारे पास सिर्फ 2 ट्रीटमेंट होते थे, या तो हम दवाई गोली इंजेक्शन देते थे या ऑपरेशन होता था, हम काट के चीरा करके कुछ निकालते थे या डालते थे। पर पिछले 20 साल में एक नया ट्रीटमेंट आया है जो कि दवाई नहीं है और ऑपरेशन भी नहीं है। इस सेलुलर रिपेयर, जैसे सपोज आपके हाथ आपको कट हो जाता है तो वो जख्म कैसे भरता है, वो अपने आप भरता है। दिस इज़ कॉल्ड बायोलॉजिकल और सेलुलर रिपेयर। तो उसी तरह हमने जो रिसर्च किया है हमारे हॉस्पिटल में, हमने खास ब्रेन स्कैन्स किए हैं इन बच्चों के, और हमने देखा है कि हर एक ऑटिज़म बच्चे में एक इम्पॉर्टेंट ब्रेन का हिस्सा ठीक से काम नहीं कर रहा। और अब क्या हो रहा था कि हम जो थेरेपीज हैं वो एक डैमेज ब्रेन के ऊपर कर रहे थे। पर हमारा जो ये नया ट्रीटमेंट है जिसको हम सेल थेरेपी कहते हैं, इससे क्या होता है कि जो डैमेज है ब्रेन में वो अब रिपेयर हो सकता है। हम ये ट्रीटमेंट कैसे करते हैं? ये बड़ा सिंपल ट्रीटमेंट है। हमारी जो एक हड्डी है इधर हिप बोन के ऊपर, पेल्विक बोन बोलते हैं, उसमें हम एक सुई डालते हैं और हड्डी के अंदर का एक लिक्विड होता है, उसको बोला जाता है बोन मैरो। ये बोन मैरो निकालता है, ये 15 मिनट में निकाल आता है। ये बोन मैरो हम अपनी लेबॉरेटरी में ले जाते हैं, वहाँ उसको छानते हैं, फिल्टर करते हैं, और उसमें से जो सेल्स, जो खास सेल्स होते हैं जिसको कोई लोग स्टेम सेल कहते हैं, कोई मोनोन्यूक्लियर सेल्स, अलग अलग टाइप के सेल्स होते हैं, जो काम के सेल्स होते हैं वो हम निकाल लेते हैं। और फिर ये सेल्स एक पतली सी सुई से हम पीठ के पानी में डाल देते हैं, क्योंकि जो पीठ में जो पानी होता है जिसको बोला जाता है CSF, सेरेब्रोस्पाइनल फ्लूइड, ये डायरेक्टली इसको ब्रेन तक ले जाता है। एक बार ये सेल्स ब्रेन तक पहुंच गए तो वो डैमेज हिस्से को रिपेयर कर देते हैं। तो फॉर द फर्स्ट टाइम इन मेडिकल हिस्ट्री हमने ये दिखाया है कि जो ऑटिज़म बच्चे हैं, इसके अलावा जो बच्चों जिनको सेरेब्रल पॉल्सी होती है, इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी होती है, कोई भी न्यूरो डेवलपमेंट डिसऑर्डर होता है, उसमें जो ब्रेन डैमेज है वो ब्रेन डैमेज अब रिपेयर हो सकता है। और एक बार वो ब्रेन डैमेज रिपेयर हो गया, इन बच्चों में ऑटोमेटिकली इम्प्रूवमेंट आते हैं, इनकी समझ इम्प्रूव हो जाती है, ये अपने जो रिस्पॉन्सेज हैं वो ठीक से करते हैं, इनमें स्पीच आ जाती है, इनमें पढ़ना लिखना आ जाता है, इनके जो बिहेवियरल इश्यूज हैं वो सेटल हो जाते हैं। ये जो अपने खुद के काम नहीं कर सकते थे वो सारे काम अभी वो खुद कर लेते हैं। और मोस्ट इम्पॉर्टेंट, फ्रॉम बीइंग डिपेंडेंट ये अभी इंडिपेंडेंट हो जाते हैं, क्योंकि अपने सारे खुद के काम खुद कर सकते हैं। ऑल्सो इसके पहले वो नॉर्मल स्कूल सिस्टम में दे वर नॉट अलाउड टू पार्टिसिपेट, वो जा ही नहीं सकते थे। पर हमने देखा है कि एक बार हम हमारा ट्रीटमेंट करते हैं तो ये सब बच्चे एक नॉर्मल एजुकेशन सिस्टम में आ सकते हैं। तो हमारे ट्रीटमेंट का मेन फ़र्क क्या है? हमारे ट्रीटमेंट के पहले इन बच्चों के लिए क्या था, जैसे डॉक्टर नंदी ने बताया था, हम रिहैबिलिटेशन करते थे, ऑक्यूपेशनल थेरेपी, स्पीच थेरेपी, साइकोलॉजिकल थेरेपी, स्पेशल एजुकेशन, पर ये सब हम एक डैमेज ब्रेन पे करते थे। ये तो ऐसा हुआ कि भाई आपका पैर फ्रैक्चर हो गया, हड्डी टूटी है, और आप टूटी हुई हड्डी के ऊपर फिजियोथेरेपी कराओ, उसका तो कोई मतलब नहीं ना। पर यही हड्डी यदि आपका ऑर्थोपेडिक सर्जन जोड़ दे और उसके ऊपर आप थेरेपीज करो तो आपको अच्छा रिजल्ट आएगा। तो ये फ़र्क हो गया है कि पहले हम रिहैबिलिटेशन करते थे डैमेज ब्रेन पे, हमारे ट्रीटमेंट के बाद ब्रेन डैमेज ठीक हो जाता है और वही जो थेरेपीज़ हैं उसके रिजल्ट्स बेटर आते हैं। और फॉर द फर्स्ट टाइम वी आर एबल टू शो टू द वर्ल्ड कि ऑटिज्म कैन बी पोटेंशियली रिवर्स्ड। हमारा जो काम है ये मेडिकल जर्नल्स में पब्लिश है। वर्ल्ड, हमारे मेडिकल फील्ड में आपके काम की क्रेडिबिलिटी तब होती है जब वो मेडिकल जर्नल में पब्लिश हो। क्यों? क्योंकि जब कोई चीज़ मेडिकल जर्नल में जाती है वो जर्नल के एडिटर और इंडिपेंडेंट रिव्यूअर्स वेरीफाई करते हैं कि भाई आपका डेटा ठीक है कि नहीं। जो वर्ल्ड का सबसे पहला पेपर है सेल थेरेपी इन ऑटिज्म, वो हमने पब्लिश किया है। और ये बहुत गौरव की बात है, मैं हमेशा कहता हूँ कि वर्ल्ड का फर्स्ट पेपर जो है वो इंडिया से पब्लिश हुआ है। मैं कभी ये नहीं कहता हमने पब्लिश किया है, इंडिया से पब्लिश हुआ है। उसके बाद पेपर चाइना से आए, इटली से आए, अमेरिका से आए, बट द वर्ल्ड्स फर्स्ट पेपर इज आवर्स। दिस इज लैंडमार्क, इट्स अ मेडिकल हिस्ट्री। इसके बाद बहुत सारे पेपर्स आए हैं पर हमारा फर्स्ट था और फर्स्ट रहेगा।
इसके बाद हमने 15 और पेपर ऑटिज्म और सेल थेरेपी लिखे हैं, और सेल थेरेपी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स हमने 100 से ज़्यादा पेपर्स पब्लिश किए हैं, हमने बुक्स भी पब्लिश किए हैं। तो हमारा काम नॉट ओनली क्लिनिकल इम्प्रूवमेंट बच्चों में होता है, और हम टोटल मोर देन 13,000 पेशेंट्स ट्रीट कर चुके हैं, बट हमारा सारा जो डेटा है ये मेडिकल जर्नल्स में पब्लिश्ड है। इस ट्रीटमेंट की मेन खास इम्प्रूवमेंट तो होते ही हैं, पर सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट ये है कि दिस इज़ अ वेरी सेफ ट्रीटमेंट। इस ट्रीटमेंट के कोई मेजर साइड इफ़ेक्ट या रिएक्शन ऐसे नहीं है। आज तक ऐसा कभी नहीं हुआ कि हमने किसी बच्चे का ट्रीटमेंट किया और वो पहले से और वर्स हो गया। तो छोटे मोटे कुछ साइड इफ़ेक्ट होते हैं कुछ दिनों के लिए, बट दे आर ऑल ट्रीटेबल। सो इट इज़ अ वेरी सेफ ट्रीटमेंट। एक सिंपल ट्रीटमेंट है क्योंकि इसमें कोई ऑपरेशन नहीं होता, सिर्फ 2 सुई लगती है। एक सुई से हम निकालते हैं और एक सुई से हम डालते हैं, और हम बच्चे के ही सेल्स हड्डी से लेके स्पाइनल फ्लूइड में डाल रहे हैं। सिंपल है, सेफ है, और डेफिनेटली इसके रिजल्ट्स आते हैं। पर एक चीज़ मैं और ऐड करना चाहूँगा कि इसके रिजल्ट्स बेस्ट आते हैं यंगर बच्चों में। हमने देखा है कि 5 साल से कम जो हम बच्चे करते हैं उनमें रिजल्ट्स बहुत अच्छे आते हैं। उसके बाद जैसे एज इंक्रीज होती है रिजल्ट सब में आते हैं, पर थोड़े कम हो जाते हैं। सो दिस इज़ अ न्यू रेवोल्यूशन इन द मेडिकल फील्ड। बट व्हाट इज़ अ मैटर ऑफ प्राइड इसकी हमारा देश भारत इस फील्ड में एक लीडर है, एक पायनियर है, और इसका प्रूफ ये है कि 102 देशों से 102 कंट्री से पेशेंट्स हमारे हॉस्पिटल में इलाज लेने आए हैं। आप सोचिए कि दुनिया के कोने कोने से 100 से ज़्यादा हॉस्पिटल से पेशेंट्स 15-15 घंटे 20-20 घंटे फ्लाई करके हमारे देश में आ रहे हैं और ट्रीटमेंट कर रहे हैं। तो दिस इज अ मैटर, दिस अकॉर्डिंग टू मी इज अ मैटर ऑफ नॅशनल प्राईड। येस सर, मला वाटतं खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम की पहिलं पाऊल जे आहे एकंदरीतच ऑटिझमवरच्या ट्रीटमेंटचं ते भारतामध्ये न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पडलं, आणि त्यासाठी डॉक्टर आलोक शर्मा आणि डॉक्टर नंदिनी दोघांचे खूप खूप अभिनंदन। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत ह्यासाठी डॉक्टरांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत। एक अतिशय आरोग्यदायी सुरक्षित अशा स्वरूपाचे हे उपचार आहेत, वरदानच म्हटलं पाहिजे ऑटिझमग्रस्त मुलांसाठी अशा स्वरूपाचे उपचार आहेत जे आता न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहेतच। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की परदेशातून 102हून अधिक विविध देशातून रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात, आणि केवळ ऑटिझमसाठीच नव्हे तर इतरही विविध प्रकारच्या ज्या न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहेत ज्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी ज्याला आपण गतिमंदता मतिमंदता म्हणतो, किंवा सेरेब्रल पाल्सीसारखा आजार ज्याच्यामध्ये जन्माच्या वेळेस मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे येणारी जी विकलांगता आहे मुलांमध्ये, आपण विविध व्हिडिओज आत्ता या ठिकाणी बघत आहोतच स्क्रीनवरती, मुलांचे त्यांच्यात घडलेलं परिवर्तन बघत आहोत। तसाच एक आजार आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी ज्याला स्नायू दुर्बलता म्हटलं जातं, किंवा त्या अनुषंगाने विविध इतर मेंदूचे आजार, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस माहिती आहे आपल्याला। त्याच्या व्यतिरिक्त खास करून स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मज्जारज्जूला दुखापत झाल्यामुळे येणारी विकलांगता आहे, मल्टिपल स्क्लेरोसिससारखा आजार आहे, विविध प्रकारच्या ज्या मेंदूच्या दुखापती आहेत, इन्फेक्शन्स आहेत, जंतुसंसर्ग आहे, आणि त्यामुळे येणारी विकलांगता जर का दूर करायची असेल, ह्या रुग्णांना जर का स्वावलंबी बनवायचं असेल तर मला वाटतं हे वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत रिजनरेटिव्ह मेडिसिनचे किंवा सेल्युलर थेरपीचे। आणि आता हे आपल्याला खास करून डॉक्टर आलोक शर्मा यांच्या अथक प्रयत्नांनी भारतातच उपलब्ध झालेले आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन समोर आहे या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचे शोध निबंध आज जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावत आहेत। ह्या अनुषंगाने अर्थातच डॉक्टर नंदिनी तुमचाही खूप मोठा सहभाग आहे यामध्ये, 18हून अधिक पुस्तकांचं लिखाण तुम्हीही केलेलं आहे या विषयावरच्या, आणि त्यामुळे पुढचा प्रश्न अर्थातच माझा आहे की स्टेमसेल थेरपीच्या बरोबरीने इतर कोणते अजून असे उपचार आहेत जे ह्या मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणू शकतात, त्यांना स्वावलंबी बनवू शकतात, काय सांगता येईल? ऑटिझम किंवा स्वमग्नतेसाठी आपण जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत 2 भागात डिवाईड करू। एक आहे ॲडव्हान्स रिहॅबिलिटेशन थेरपीज आणि ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट्स। सो ॲडव्हान्स रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन थेरपीजमध्ये जे मी थेरपीज ऑलरेडी सांगितले त्याच्या व्यतिरिक्त ॲक्वेटिक थेरपी म्हणजे मुलांना पाणी खूप आवडतं, आणि पाणीचं माध्यम वापरून जर आपण त्यांना व्यायाम करायला लावलं तर ते
खूप सहजपणे ते तिथे पाण्यामध्ये शिकतात. स्विमिंग मुलांना खूप आवडतं, पण ते थेरपी केली तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होते आणि पुष्कळ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. सो ॲक्वॅटिक थेरपी अलॉंग विथ म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, स्पेशल एज्युकेशन, फिजिओथेरपी सोबत आपण ॲक्वॅटिक थेरपी आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी केली तर हे एक ॲडव्हान्स्ड ॲडिशन होते. मग आर्ट बेस्ड थेरपी आहेत, मग ॲनिमल थेरपी आहे, हे सगळे ॲडव्हान्स्ड रिहॅबिलिटेशन थेरपीज आहे. त्याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स्ड मेडिकल ट्रीटमेंट्स, एक डॉक्टर शर्मांनी जसं सांगितलं की मूळ पेशी उपचार पद्धती, सेल्युलर थेरपी. सेल्युलर थेरपी मेंदूमध्ये जे काही कमतरता आहे त्याला भरून आणण्यासाठी मदत करतं आणि जे रिहॅबिलिटेशन थेरपीज आहेत ते या मेंदूला जे आपण सक्रिय केलं आहे त्यांना मदत करतं आणखी चांगलं काम करायला. न्यूरोजनमध्ये नेहमी आपण प्रयत्न करत असतो की काय आपण आणखी चांगलं करू शकतो, या मुलांना लवकर जे आहे फंक्शनल इम्प्रूव्हमेंट मिळावं, त्यांना मेनस्ट्रीम आपण करू शकू. तर या रिसर्चमध्ये, या संशोधनमध्ये आम्ही बघितलं की ऑक्सिजन बेस्ड इंटिग्रेटिव्ह थेरपीज या ट्रीटमेंटला आणखी भर देतं. तर ऑक्सिजन म्हणजे हे नैसर्गिक आहे, जे स्टेम सेल थेरपी किंवा सेल्युलर थेरपी आपण करतो हे पण नैसर्गिक आहे ना, पेशंटच्या शरीरातून काढतो आणि पेशंटच्या शरीरात टाकतो. तसंच ऑक्सिजन बेस्ड थेरपी म्हणजे हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आहे, ओझोन थेरपी आहे, गट क्लेन्झिंग आहे, हे सगळे ॲडव्हान्स्ड मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत जे सेल्युलर थेरपी आणि रिहॅबिलिटेशनला मदत करतं. सो हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी नॉर्मली वापरलं जातं स्कूबा डायव्हिंगमध्ये किंवा डीप सी डायव्हिंगमध्ये. जेव्हा बाहेर येतं तर डिकम्प्रेशन सिकनेस व्हावं नाही. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये कोमामध्ये असलेल्या पेशंटसाठी हायपरबॅरिक ऑक्सिजन खूप वापरलेलं आहे, वुंड हिलिंगसाठी. पण तेच आम्ही आता ऑटिझम, सेरेब्रल पॉल्सी, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीसाठी वापरतो. त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण किंवा प्रेशर वाढवल्यामुळे जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात शिरतं आणि फक्त जे लाल पेशीमध्ये ऑक्सिजन नसून पूर्ण रक्तनलिकेमध्ये ऑक्सिजनचं प्रवाह वाढतं आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन प्राणवायू आहे आणि ऑक्सिजन हिलिंग करायला खूप मदत करतं. जे सेल्स टाकले आहेत, जे ब्रेनचे पेशी आहेत ते आणखी चांगलं काम करतात. आणि तसंच ओझोन, मेडिकल ओझोन पुष्कळशे जे थेरपीसाठी इट इज अन अँटीबॅक्टेरियसिडल, म्हणजे इवन TB साठी वापरलं गेलं आहे, व्हायरससाठी, कोविडमध्ये आपण वापरलं आहे. तर ते गट क्लेन्झिंगसाठी, अन्ननलिकेला क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. आणि आपल्याला हे आता खूप सारं रिसर्च झालेलं आहे की ऑटिझम किंवा खूप सारे व्याधी जे आहे अन्ननलिकेसोबत संबंधित आहे आणि आपण बघतो की या मुलांना जर आपण त्यांचं गट क्लेन्झिंग केलं तर त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यांचं फोकस वाढतो. तर अलॉंग विथ सेल्युलर थेरपी आपण रिहॅबिलिटेशन, हायपरबॅरिक ऑक्सिजन, ओझोन हे सगळं सोबत दिलं तर इम्प्रूव्हमेंट्स खूप चांगले येतात. आणि आम्ही हे बघतो की हे टीमवर्क, हे सोबत, हे सर्वांगीण जे आपण हॉलिस्टिक थेरपी करतो, हे जे आहे मेन USP आहे न्यूरोजनचं की टू डू एव्हरीथिंग टुगेदर. हे सोबत केल्यामुळे मुलांमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट्स खूप चांगले आणि खूप लवकर दिसतात. सो हे जे आहे नवीन ट्रीटमेंट खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं उल्लेख करणं. येस. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की अशा 13,000हून अधिक मुलांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट. त्यांच्यासाठी एकदा जरूर टाळ्या सगळ्यांनी दिल्या पाहिजेत. ह्याचं कारण असं आहे की हा एक खरोखर नवीनच म्हणून फक्त नव्हे, पण हे संपूर्ण साध्य करत असताना किंवा ह्या ट्रीटमेंट्स उपलब्ध करून देत असताना असंख्य अडथळे आले असतील, पण ह्या एक म्हणूया एक आशेचा किरण आहे सर्वच ऑटिझमग्रस्त मुलांसाठी. आणि केवळ ऑटिझमग्रस्त नव्हे तर इतरही न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स जे आपण मगाशी उल्लेख केल्या, या सर्वच मुलांसाठी, सेरेब्रल पाल्सी असो, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असो किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी असो, स्ट्रोकसारखे मेंदूचे आजार असोत, तर एकंदरीतच ह्या सर्वच रुग्णांसाठी आशेचा किरण आहे, वरदान स्वरूपाचे असे उपचार आज उपलब्ध आहेत. सर, अर्थातच केवळ भारतातच नव्हे तर 102 देशांमधनं लोक आपल्याकडे येतात न्यूरोजनमध्ये. तर नक्की ह्याच्यामागचं काय कारण आहे आणि थोडंसं आम्हाला न्यूरोजनविषयी सांगा, काय सांगता येईल? तो हमारा जो हॉस्पिटल है न्यूरोजन ब्रेन एंड स्पाइन इंस्टीट्यूट नवी मुंबई में है. लोकेशन बहुत अच्छा है, समुद्र जस्ट क्लोज टू दी ओशन. और मेन चीज़ जो हमारे इंस्टीट्यूट में है, जो बाकी सब जगहों से अलग है, कि वी हैव अ कॉम्प्रिहेंसिव ट्रीटमेंट प्लान. यानी कि ऑटिज्म के लिए जो भी ट्रीटमेंट है वो एक बिल्डिंग में सब मिलती हैं. सबसे पहले तो हम जब पेशेंट आते हैं तो उसका डिटेल क्लिनिकल इवैल्यूएशन होता है. हम एग्जैक्टली डिसाइड करते हैं कि भाई इसका ग्रेड क्या है, क्या ये माइल्ड है कि मॉडरेट है कि सीवियर है, तो इसको बोला जाता है क्लिनिकल इवैल्यूएशन.
क्योंकि हमारे पास अलग अलग डिपार्टमेंट हैं. We have occupational therapy department, psychological therapy department, we have physiotherapy, we have special education, we have aquatic therapy. तो ऐसे बहुत सारे अलग अलग डिपार्टमेंट्स हैं. दैट इज़ द फर्स्ट थिंग. फिर हम डिटेल इन्वेस्टिगेशन करते हैं. हम ब्रेन का MRI स्कैन करते हैं और एक स्पेशल टेस्ट करते हैं जिसको बोला जाता है PET CT स्कैन, जिसमें एग्जैक्टली ये दिखता है कि ब्रेन का कौन सा हिस्सा इन बच्चों में काम नहीं कर रहा. और ये हमने एक मेडिकल पेपर, एक बहुत प्रेस्टीजियस जर्नल है, वर्ल्ड जर्नल ऑफ न्यूक्लियर मेडिसिन, उसमें फर्स्ट टाइम वर्ल्ड में हमने पब्लिश करके दिखाया है. आप बिलीव नहीं करोगे कि इतना कॉमन है ऑटिज्म. 1 in 36 चिल्ड्रन एज पर अमेरिकन फिगर्स. और अब तक ये डिफाइंड ही नहीं था कि इनका ब्रेन का हिस्सा क्या, कौन सा काम नहीं कर रहा. तो हम स्कैन करके ये दिखाते हैं. तो ये हो गया इवेल्युएशन. उसके बाद जो हमारा मेन ट्रीटमेंट है, जो सेलुलर थेरेपी, ये और बहुत कम जगहों में मिलता है. दुनिया के बहुत कम जगह है जहाँ ये ट्रीटमेंट मिलता है, इसलिए पूरी दुनिया से पेशेंट हमारे पास आते हैं. तो ये मैं ऑलरेडी डिस्क्राइब कर चुका हूँ कि ये जो सेल थेरेपी है हम कैसे करते हैं. बोन में से बोन मैरो निकालते हैं, उसको फिर फिल्टर करके उसमें से जो इम्पोर्टेंट सेल्स हैं वो अलग कर लेते हैं और फिर एक पतली सी सुई से इसको पीट के पानी में डाल देते हैं. तो ये हमारी स्पेशलिटी है जिसकी वजह से पेशेंट हमारे पास आते हैं. पर इसके अलावा हम जैसे डॉक्टर नंदिनी ने बताया, हाइपरबैरिक ऑक्सीजन, ओजोन थेरेपी, गट क्लेंजिंग, जो विटामिन्स हैं, जो सप्लीमेंट्स हैं जो कम हैं, ये सारों का हम इलाज करते हैं. और हमने देखा है कि ये जो कॉम्बिनेशन है, जो रिहैबिलिटेशन, सेल थेरेपी और ये जो ऑक्सीजन बेस्ड इंटीग्रेटिव थेरेपीज है, ये जो कॉम्बिनेशन है ये दुनिया में और कहीं नहीं मिलता. ये हमारे यहाँ है. और इसलिए क्योंकि हमारे पास ये सब ट्रीटमेंट एक साथ हैं, इसलिए दुनिया के कोने कोने से आई थिंक ऐसा कोई, हमारे देश में तो कोई ऐसा हॉस्पिटल नहीं होगा जहाँ 100 से ज़्यादा देशों से पेशेंट आए हैं. और हमको सोचना है कि भाई ऐसे बच्चों के साथ ट्रैवल करना बड़ा मुश्किल होता है, पर फिर भी लोग 15-15, 20-20 घंटे फ्लाई करके, और कोविड टाइम में भी, जब कोविड टाइम में इतनी कठिनाइयाँ थी ट्रैवल करने के लिए, उस वक्त में भी पेशेंट्स हमारे पास आते थे. तो बिकॉज ऑफ दिस, बिकॉज ऑफ द फैक्ट दैट हमारे पास ये जो कॉम्बिनेशन है ऑफ रिहैबिलिटेशन, सेल थेरेपी, ऑक्सीजन बेस्ड इंटीग्रेटिव थेरेपीज, जिससे कि हम जो ऑटिज्म, जो जड़ प्रॉब्लम है, जो ब्रेन डैमेज है, हम उसको ठीक कर देते हैं. एक बार ब्रेन डैमेज ठीक हो गया, उसके बाद अपने आप जो है बच्चे में इम्प्रूवमेंट्स आते रहेंगे. सो दिस इज़ अ मैटर ऑफ प्राइड फॉर अस. एक टाइम था जब हम मेडिकल स्टूडेंट्स थे, छोटे थे, तो जो हमारे देश के जो अमीर लोग थे वो बाहर जाते थे ट्रीटमेंट करने, फॉरेन कंट्रीज़ में जाते थे. पर अब ये टाइम आ गया है कि पूरी दुनिया से पेशेंट्स हमारे पास आने हैं. सो दिस इज डेफिनेटली अ मॅटर ऑफ प्राईड फॉर अस. येस, नक्कीच हे अभिनंदनास पात्र अशी ही गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप खूप कौतुक त्यासाठी. आणि त्याचमुळे तुम्हाला एवढी अवॉर्ड्सही मिळत आहेत. जगभरामध्ये आज गौरव होत आहे न्यूरोजनचा आणि तुमच्या कामाचा. आपण बघत आहोत स्क्रीनवरती की विविध स्वरूपाचे अवॉर्ड्स. कार्यक्रमाची वेळ मर्यादित त्यामुळे थांबावं लागतं आपल्याला. जाता जाता पटकन एका वाक्यात मॅडम आपल्याला काय सांगायला आवडेल, आणि नंतर सर तुम्ही सुद्धा एक मेसेज द्या. जसं सरांनी सांगितलं, जगभरातून लोक येतात कारण जे ट्रीटमेंट आपण करतो हे नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे. आपल्या स्वतःचे पेशी वापरतो आणि आपण ऑक्सिजनचं वापरतो, आणि हे एक भौतिक उपचार आहे. आणि ऑटिझमसाठी अनफॉर्च्युनेटली एक रामबाण उपाय कोणताही नाही आहे. हे टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे. सिम्पल, सुरक्षित आणि खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे सेल्युलर थेरपी, रिजनरेटिव्ह मेडिसिन अलॉंग विथ इंटिग्रेटिव्ह थेरपी. तर नक्कीच याबद्दल जास्त माहिती घ्यावी लोकांनी. आणि डेफिनेटली पॉझिटिव्ह होप आहे. ऑटिझमचे मुलं मेनस्ट्रीम होऊ शकतात, हे महत्त्वाचं एक सांगावंसं वाटतं मला. आणि त्यासाठीच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. सर जाता आता काय सांगता येईल पटकन? मुझे एक बात बतानी है कि जो हमारा काम है और जो हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सोच है, उसमें बहुत सिमिलैरिटीज़ हैं. मैं एक सिंपल चीज़ बताऊंगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक बहुत 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 इम्पोर्टेंट चीज़ करी जिससे कि पूरी सोच बदल गई. 2000 मतलब कुछ टाइम पहले
हमारे देश में जिन बच्चों को डिसेबिलिटीज होती थी हम उनको विकलांग बोलते थे। विकलांग वॉज द ऑफिशियल वर्ड फॉर डिसेबिलिटी। और मोदी जी ने आके ये चेंज कर दिया। उन्होंने बोला हम अब इनको विकलांग नहीं कहेंगे, हम इनको दिव्यांग कहेंगे। तो ऑफिशियली द डेजिग्नेशन फॉर डिसेबिलिटीज बदल गया है कि अभी ये, क्योंकि मोदी जी ने कहा कि ये जो बच्चे आप विकलांग बोलते हो तो आप इनमें देखते हो कि इनमें कमी क्या है। जब इनको दिव्यांग कहते हो तो हम देखते हैं कि इनमें स्पेशल चीज़ क्या है। तो ये बहुत अच्छी सोच है मोदी जी की। सेकंड, हमारी मोदी जी की गवर्नमेंट एक बहुत इंपॉर्टेंट बिल पास किया था 2016 में, जिसको कहते हैं राइट्स ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटीज एक्ट। दुनिया में ऐसा कोई बिल नहीं है, बहुत ही अच्छा बिल है। पर प्रॉब्लम इज कि और इसमें 21 डिसेबिलिटीज लिस्टेड है, 21, जिसमें ऑटिज्म अलग से लिस्टेड है, सेरेब्रल पॉल्सी लिस्टेड है, मस्कुलर डिस्ट्रोफी लिस्टेड है। तो ये सारी बीमारियां लिस्टेड हैं। और इस बिल में राइट्स हैं फैमिलीज की, पेशेंट्स की। जैसे कि आजकल जिन बच्चों को ऑटिज्म होता है, आईडी होता है, तो जो नॉर्मल स्कूल्स हैं वो उनको लेते नहीं हैं। हालांकि बिल एक लॉ है हमारे देश में जो कहता है कि कोई भी स्कूल ऐसे बच्चों को रिफ्यूज़ नहीं कर सकता। पर हमारे जो पेरेंट्स हैं उनको इसकी नॉलेज नहीं है। तो मैं ये चाहूँगा कि मीडिया के थ्रू जो फैमिलीज़ हैं उनको बताया जाए कि हमारी सरकार ने आपके लिए एक लॉ पास किया है जिसमें आपके बहुत सारे राइट्स हैं, बहुत सारे हक हैं, एंड वी शुड नो आवर राइट्स। यदि आप एक स्कूल में जाओ और यदि स्कूल कह दे हम बच्चे को नहीं लेंगे, आपको उनको बताना पड़ेगा कि यदि आपने कंप्लेन करी तो उनका स्कूल का रजिस्ट्रेशन कैंसिल हो सकता है। तो ये बहुत इंपॉर्टेंट है। ये सेकंड चीज़ उन्होंने करी। तीसरी, जो माननीय प्रधानमंत्री जी हैं वो स्टेम सेल में बहुत फेथ रखते हैं। वो जब जापान गए थे तो खास उन्होंने प्रोफेसर यामानाका, जिनको नोबेल प्राइज़ मिला था, वो उनकी लेबॉरेटरी में गए, उनके साथ बातें की, डिस्कशंस करी। बल्कि जब वो चीफ मिनिस्टर थे, ही वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर कि उन्होंने 90 करोड़ का एक स्टेम सेल सेंटर सूरत में इस्टेब्लिश किया। एंड इट्स अ मैटर ऑफ प्राइड फॉर मी कि मैंने किताब लिखी हुई है, मैंने और डॉक्टर नंदिनी एक किताब लिखी है मस्कुलर डिस्ट्रोफी पे, और उस किताब का इंट्रोडक्शन श्री नरेंद्र मोदी ने लिखा है। सो दैट इज़ अ बिग ऑनर कि एक हमारी किताब है जिसमें हमारे देश के प्रधानमंत्री ने, उन्होंने और किसी के लिए और किसी डॉक्टर के लिए आज तक उन्होंने लिखा नहीं है, पर हमारी किताब में उनका एक इंट्रोडक्शन है, फॉरवर्ड है। यानी कि वो इस चीज़ में बिलीव करते हैं। ही बिलीव्स इन दिस, ही बिलीव्स इन सेल। उन्होंने पार्लियामेंट में एक बहुत पैशनेट स्पीच भी दी स्टेम सेल थेरेपी के ऊपर। तो दिस इज समथिंग ही बिलीव्स इन। तो इसलिए जो हम कर रहे हैं, जैसे वो जो उनकी सोच है एक विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, उसी तरह हम ऐसा चीज़ डेवलप कर रहे हैं कि पहले क्या था, लोगों को बाहर जाना पड़ता था, अब रिवर्स हो गया। हमारे पेशेंट्स को तो इलाज मिलता ही है, बट पूरी दुनिया से पेशेंट्स आ रहे हैं इस चीज़ का इलाज करने। तो ये, और मैं इन अलाइनमेंट विद हमारे प्राइम मिनिस्टर का सोच, ये एक नया भारत है। ये एक भारत है जो कि कलोनियल थिंकिंग से इज़ नॉट कंट्रोल बाय दैट, कि जो भी अब तक क्या था मेडिकल में, जो वेस्ट से आता है, जो चीज़ अमेरिका से आती है, इंग्लैंड से आती है, वही सही है। ओके, वो एक पुराना टाइम था, वो चला गया। पर हमारे डॉक्टर, मेडिकल कम्युनिटी उस सोच के साथ गए नहीं है। अभी वी आर लीडिंग द वे। अभी अमेरिकन डॉक्टर्स आके हमसे सीखते हैं क्या करना है, यू नो। क्रेडिट। सो दिस इज पार्ट ऑफ अ न्यू कंट्री। ये हमारा नया भारत है कि हम अब दूसरी जगह जाके ना तो हम ट्रीटमेंट लेते हैं या सीखते हैं, पर दुनिया से लोग हमारे पास आ रहे हैं ट्रीटमेंट लेने और सीखने भी। येस, आणि मला वाटतं आजच्या एकंदरीतच झी 24 तासच्या या हेल्थ कॉन्क्लेव्हचा मला वाटतं हाच एक मूळ गाभा आहे की आता गंगा उलटी वाहते. परदेशातून डॉक्टर्स या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायला येत आहेत, पेशंट्स इकडे ट्रीटमेंट घ्यायला येत आहेत, आणि एवढंच नव्हे तर हे आता सर्वोत्तम स्वरूपाचे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आता हे सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये. विशेष करून न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्ससाठी, ज्याच्यामध्ये ऑटिझम हा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्याच अनुषंगाने सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, गतिमंदता, मतिमंदता म्हणजेच इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, ब्रेन स्ट्रोक आहे, विविध प्रकारच्या इंजुरीज आहेत, मेंदूच्या दुखापती, मज्जारज्जूच्या दुखापती म्हणजेच स्पायनल कॉर्ड इंजुरीज, मेंदूची इन्फेक्शन्स आहेत, ह्या सगळ्यांसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे हे उपचार रिजनरेटिव्ह मेडिसिनचे उपलब्ध आहेत. आणि त्याच अनुषंगाने
आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला डॉक्टर आलोक शर्मा आणि डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 कडून त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान करण्यात येतोय. झी 24 तास मराठी माणसाचा श्वास.